भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ. भाग 92. सोलापुरात मुकुंद नावाचे स्वामींचे परमभक्त होते. समर्थांच्या दर्शनाला ते सकाळ संध्याकाळ येत असत. स्वामींच्या नित्य सहवासात राहता यावे म्हणून ते स्वामींना वारंवार विनंती करीत की, स्वामी, मला माझ्या प्रपंचातून सोडवा. या मायेच्या पाशांनी मी करकचून बांधला गेलो आहे. त्यातून मला मुक्त करा. बंधविरहित अवस्थेत मला घेऊन चला. समर्थांना आपल्या मुकुंद नावाच्या या परमभक्ताची आध्यात्मिक ताकद ज्ञात होती. समर्थांनी त्यांच्या डोळ्यात गुरुकृपेचे अंजन घातले. त्यामुळे सर्व भूतमात्रांकडे समदृष्टीने पाहण्याची दिव्यदृष्टी मुकुंदांना लाभली. त्यांना ब्रह्मानंद झाला. त्या क्षणी ते मौनात गेले. समर्थांनी मुकुंद नावाच्या गावातल्या एका ब्राह्मणावर कृपा केली हे लोकांना कळले. मुकुंदांनी सर्व प्रकारच्या उपाध्यांचा त्याग केला. त्यांची मौनावस्था लोक प्रत्यक्ष अनुभवू लागले. लोक त्यांना मौनी बाबा म्हणू लागले. कुणापाशी या मौनी बाबांनी कसली याचना केली नाही. त्यांना कसलीच आकांक्षा नव्हती. ते निरीश्वर वृत्तीने जगत होते. स्वामींची सेवा करीत होते. परंतु समाजात काही वाईट वृत्तीची माणसे होती. त्यांनी मौनी बाबांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. मौनी बाबांवर त्याचा काही परिणाम होत नसे. तेव्हा त्यांनी काय केले तर राजाच्या दूतांचे कान भरले. त्याचा परिणाम असा झाला की राजाच्या दूतांनी कारण नसताना मौनी बाबांना कारागृहात कोंडले. बाहेरून कुलूप घातले. त्या दुष्ट लोकांना खूप आनंद झाला. ते लोक सिद्धेश्वर तलावापाशी आले तर मौनी बाबा सरोवरात स्नान करीत आहेत असे दृश्य पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आपली चूक त्यांच्या लक्षात आली. मौनी बाबा हा योगी पुरुष आहे याची खात्री त्यांना पटली. त्यांना भीती वाटू लागली. परंतु मौनी बाबा सर्व विचारांच्या पलीकडे गेले होते. ही घटना लोकांना कळली आणि मौनी बाबांचा महिमा खूप वाढला. तेव्हा लोकांच्या लक्षात आले की स्वामी कृपा झाली की काय चमत्कार घडतो ते. स्वामी समर्थांनी मौनी बाबांना खरे तर ब्रह्म साक्षात्कार घडवला होता. लोक त्यामुळे आश्चर्यचकित झाले होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.